तर आपण बोलत होतो डू इट टुडे या पुस्तकाविषयी, ज्याच्यामध्ये आपण प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे वेळेची चालढकल करणं आणि प्रोडक्टिव्हिटी म्हणजे कार्यक्षमता वाढवणं याविषयी आपण बोललो होतो. त्याची समरी, त्याचे टेक अवे थोडक्यात चला बघूयात. फर्स्ट वन, ओव्हरकमिंग प्रोक्रॅस्टिनेशन. सेकंड वन इज इम्प्रूव्हिंग प्रोडक्टिव्हिटी अँड द थर्ड वन इज अचिव्हिंग मोर. आता फर्स्ट वन, ओव्हरकमिंग प्रोक्रॅस्टिनेशन कसं करू शकतो? द व्हेरी फर्स्ट थिंग इज इलिमिनेट टाइम वेस्टर्स, जे आपण ज्याच्याविषयी बोललोही होतो. टाइम वेस्टर्स आधी शोधून काढा आणि ते आपल्या टाळाटाळाची कारणं असू शकतात ती बाजूला करा. सेकंड, प्रत्येक गोष्ट परफेक्ट असली पाहिजे, परिपूर्ण असली पाहिजे हा अट्टाहास सोडा, गोष्ट करण्याकडे लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर थर्ड, 5 मिनिट्स रूल. कुठलीही गोष्ट कंटाळा आला नाही करायची, ठीक आहे बुवा 5 मिनिटं करूयात ही गोष्ट, पुढचं पुढे बघू, अशाने सुरुवात करा. सेकंड, हाऊ वी कॅन बी प्रोडक्टिव्ह, हाऊ टू इम्प्रूव्ह आवर प्रोडक्टिव्हिटी. त्याच्यासाठी काय गोष्ट कराल? सगळ्यात पहिली कामाचे नियोजन म्हणजे प्रायोरिटायझेशन. दिवसभरातल्या 3 ते 4 गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या कुठे ना कुठेतरी नोट डाऊन करा आणि त्याच्यावरती फोकस करा. सेकंड, बाकी ज्या गोष्टी आहेत ज्या सोशल मीडिया थ्रू मला डिस्टर्ब करू शकतात किंवा इतर काही गोष्टी ज्या माझ्या डिस्टर्बन्सचा भाग असू शकतात त्या काढून टाका. आणि सकाळची वेळ, मॉर्निंग रुटीन शुड बी अ फ्रेश एनर्जेटिक मॉर्निंग, ज्यामध्ये तुम्हाला प्रोडक्टिव्हच कामं करायची आहेत. अँड द थर्ड स्टेप विच वी हॅव डिस्कस इज अचिव्हिंग मोर. हे कसं बरं साध्य करणार? तर अर्थात प्रत्येक गोष्टीमध्ये उत्सुकतेने एनर्जेटिकली काम करा. जर ती आपली आवडीची गोष्ट असेल तर अर्थातच आपण तसं करतो. अँड द सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज छोट्या गोष्टी करून कन्सिस्टन्सी ठेवून दीर्घकालीन लॉंग टर्म पुढचा विचार करता ह्या गोष्टी आत्मसात करा. So 3 takeaways, friends. First one is overcome procrastination. Second one, improve your productivity. And of course, the third one is achieve more.